सुप्रभात मित्रांनो, स्वागत तुमच्या आमच्या केदांशी ब्लॉग मध्ये। आणि आज मॉर्निंगलाच ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आणि ब्लॉग हा मी स्टार्ट केलेला आहे। आतापर्यंत माझी आंघोळ सुद्धा झालेली नाही आणि माझी बायको आता कपडे धुवून राहिली। आमच्या घरी वॉशिंग मशीन आहे खाली आणि मीला म्हटलं होतं की आपण वरच्यासाठी पण वॉशिंग मशीन घेऊया, पण ती वॉशिंग मशीनला नाही म्हणते, हिला कपडे हाताने धुतलेले आवडतात। थांबा दाखवतो तुम्हाला। हे बघा, काय बघा, कपडे हाताने पिळते। हे बघ किती सारे कपडे आहे। अरे यार मी तुम्हाला सांगते, मला नाही आवडत। मशीन आहे घरी खाली, आई मशीन मध्ये कपडे धुते, पण मला मशीन मध्ये धुतलेले कपडे आवडत नाही। माहित नाही का बरं, ते सगळे कपडे एकत्र टाका, ते एकाच पाण्यात फिरवा, एकाच पाण्यात ड्राय करा आणि ते क्लीन पण होत नाही। शर्ट वगैरेचे कॉलर तसेच, कफ तसेच, मला नाही आवडत। म्हणून मला आवडते हाताने कपडे धुणे। इसलिए दहेज में वॉशिंग मशीन नहीं है क्या? हाँ, ये कारण आहे। माझं पहिलेच ठरलं होतं मी हाताने कपडे धुणे तर, आणि हाताने कपडे धुतले ह्या पाट्यावर कपडे धुते मी। हा पाटा आमचा, काय म्हणतो त्याला, पाटा तो अद्रक लसूण बारीक करायचा आहे, पण आता वापर होत नाही त्याचा, म्हणून आई बोलली मला की तू वर घेऊन जा, याच्यावर कपडे धुवत जा। आणि हा दिमाग हिच्याच आहे, हिचा दिमाग आहे हा। तर त्याच्यावर कपड्यांचं छान निघते आणि कपडे माझे छान क्लीन होऊन जाते, म्हणून मला वॉशिंग मशीन आवडते आणि माझी एक्सरसाइज पण होऊन जाते। मित्रांनो, तुम्हाला सांगतो, लग्न केल्यानंतर माणसाच्या पाठीमागे एवढे कामं असतात की काय सांगू। म्हणजे बायको याच्या आधी माणूस काहीच करत नाही। तुम्हाला सांगतो की मी झाडू सुद्धा कधी हातात नाही पकडला असेल, पण जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून सकाळी उठा, झाडू पोछा हा नवऱ्याच्या पाठीमागे असतो, प्रॉपर करावं लागते सगळ्या गोष्टी। इथे काऊन हे गोष्टी ठेवल्या, तिथे काऊन गोष्टी ठेवल्या। आता इथे आमचा ड्रेसिंग सेन्स आहे, ठीक आहे। ड्रेसिंग सेन्स म्हणाल, सॉरी, ड्रेसिंग आहे इथे आमचा। या ड्रेसिंग मध्ये मी कधी कधी काही गोष्टी ठेवून देतो, तर मग इथे कसं राहिलं, आता बघा हे बघा क्लीन नाही आहे प्रॉपर, ठीक आहे। तर इथे गोष्टी मी तर काय ठेवून देतो, तर मग इथे का बरं राहिलं, तर तिथे काऊन लागलं, मग हे वरती काऊन ठेवलं। या सगळ्या गोष्टी मला लग्नानंतरच माहीत पडल्या की मी तुम्हाला सांगतो, जे लोक कुवारे आहेत त्यांना माझ्याकडून एक सल्ला आहे की सुखी आहे तुम्ही। अरे करा नको लग्न यार, तुम्ही लोक म्हणतात 30 वर्षात 35 वर्षात फक्त एकटं केतन दुखी आहे लग्न, फक्त मी दुखी आहे। मी तुम्हाला सांगतो ना, जेव्हापासून लग्न झालं ना, मी कपडे वाव टाकायला आली की पाऊस सुरू। आजी पण आलेली आहे। काय आजी, कुठे चालली तू? कपडे वाव टाकायचं, कपडे वाव टाकून आली। या वयात पण माझी आजी काम करते बघा, किती इन्स्पिरेशन। या बायांना किती इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे याकडून। खरंच इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे, कारण आजी ज्या वयात सगळे काम करते ना, मला तर वाटत नाही की मी करू शकेल, मी नाही करू शकत या वयात तर। अरे या वयात तर आपण मस्त दुबई उबई घुमू, युरोप टूप घेऊ। पण मला असं वाटतं की आजी सारखी मेहनत आम्ही लोक करू शकणार नाही, कारण ती खूप पुराणी पिढी आहे। इकडेच टाका ना। आणि आजकालची पिढी असं आहे की थोडीशी सीड्या चढल्या की कमर दुखते। माझी सुद्धा कमर दुखते यार। हे बघा, आजी ज्योती सुद्धा लावायला गेली होती आता ज्योती मध्ये, है ना आजी? ज्योती लावायला गेली तू? आम्ही तिला किती सांगतो की ज्योती लावायला जाऊ नको, आता तुझं वय झालेलं आहे। आम्ही तिला किती सांगतो की तुझं तर लग्न झालं। एक मिनिट, आम्ही नाही आम्ही तिला किती तर सांगतो की तुझं वय झालंय, आता ज्योती लावायला जाऊ नको, पण ती तरी ऐकत नाही, ज्योती लावायला जाते या वयात। 16 वर्षाचं वय आहे माझं। 16 वर्षाचे वय आहे तुझं बघा, आता 16 वर्षाची आहे म्हणते आजी। का पाहिजे तुला? स्टँड तर घेऊन द्या यार, कपडे टाकले पाऊस येते, कपडे टाकले सुधारणार नाही, मग जागणार राहत होते मग। हो, तर तुम्ही आतमध्ये टाकले ना, तुमच्या याला पाऊस नाही लागत। हे आहे ना, वर छत आहे ना, पाऊस नाही लागत, मला काढावं लागते जाता। कपडे आहेत, बापरे किती काम करते का आजी तू या वयात पण। आणि हे बघा, छटाकभर काम केलं, थकते लोक। वरचं जात पण का कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे मोठे बाबांच्या घरचं। मोठे बाबांच्या घरचं मी काय म्हणते होती ते जाऊ द्या, प्लीज एक स्टँड घेऊन द्या यार प्लीज। ते असं नाही, ते का असं बाज सारखं असं आडवं स्टँड, ते छोटं वालं, रात्रभर आपण घरातही ठेवू शकतो। त्या फॅन सुरू राहिला की सगळे कपडे वाळतील। हे ड्राय नाही करत ना आपण, खालचे कपडे वाळून जातात, पण हे कपडे वाळत नाही। आता पहा, अजूनही असं वाटतं पाऊस येईल, पाऊस आला की मला अजून धावत येऊन कपडे काढावं लागतं। थोडस नाराज काय झालं, बायको सगळ्यात पहिले एकच काम करते, झाडू उचलते आणि साफसफाई करते। बघा, मी करणार होतो, तू लवकर नाराज झाली।
करून घे, माझे काम कमी होते. पूर्ण ओली झाली. बरोबर झाडू मार, माझ्यासारखा मार. तुम्ही आता फोन बंद करा, बरोबर मारते मी. चला जा, आंघोळ करा तेवढ्या वेळेत. मला कचरा दिसतंय का मित्रांनो? बघा कचरा काहीच नाही इथे. कचरा यासाठी नाही कारण पुरं झाडू मी मारलाय रात्री. कपडे मला धुवायचे, मग मी सगळे कपडे झाल्यावरच आंघोळ करेन. मग मी आंघोळ झाल्यावर कपडे धुणार नाही. ठीक आहे मॅडम, चाललोय. तुम्ही करा आपले काम सगळे. निघा, प्रस्थान करा. चाललो आहे. निघा. बरोबर साफसफाई कर. तुम्ही बोलाच नको. तेव्हाची मी उठ करते. तुम्हाला कळत नाही का जायचंय ना आपल्याला? अगं थांब थोडा वेळ फोन तर पाहू झाडू दे. झाला, पोछा सुरू झाला, अजून फोन घेऊन बसली आहे. एवढी घाणेरडी सवय ना फोन 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 हिचकायची. तुझ्याकडून लागली सवय बोलाच नको माझ्यासोबत. ते. लग्नाआधी माझ्यासोबत फोनवर बोलू दे तू. मी कपडे धुणार नाही जर तुम्ही आता उठलेले. मी राहू देईन तसेच उद्यापर्यंत. चाललो ना तर थांबते का? मी नाही थांबते. तो पॅन्ट बाहेर नेऊन टाका, आता थोडंसं उभं वाढेल. पाणी उन्हाला बाहेर. नाही येत आहे, थांबलाय. तो पॅन्ट आणि माझा स्कार्फ. जा. चाललो. आता मॅडमनी पोहे बनवले होते. पोहे आम्ही खाल्ले आणि आता स्वयंपाक चालवले. स्वयंपाक स्वयंपाक तुम्ही सुधराच नको. स्वयंपाक स्वयंपाक असतं म्हणते त्याला यार. स्वयंपाक म्हणते ना यार. स्वयंपाक. येस, स्वयंपाक. स्वयंपाक ही आपली मराठी भाषा यार, बोललीच पाहिजे. स्वयंपाक. ओके ते सोड. आणि हे ड्रेस काय माझे कपडे घातले तू? कपडे वाळले नाही काल. पण हे टी शर्ट माझी, पॅन्ट माझ्या, कपडे वाळले. पेंशू ते ठीक आहे मी का घाली? अबे तर तुमच्याकडे खूप कपडे आहेत. बायांपासून असं कपडे असतात, मुलांपाशी नाही. पण आम्हाला नवऱ्यांचेच कपडे आवडतात. काय करू? युनिव्हर्सल ट्रूथ. बायकांजवळ किती कपडे असले तरी ते टी शर्ट नवऱ्याचेच घाला. एक काम करा, कालसारखं एक गुड बॉय सारखं अजून मशीनचे कपडे काढून घ्या आणि वाळू टाकून घ्या. तेच तर काम करायला आलोय तुम्ही. चला ते सगळं ठीक आहे. आता पटपट स्वयंपाक कर तू. स्वयंपाक कर तू. स्वयंपाक कर तू. आणि मग आम्हाला जायचंय बाहेर. आज मी मम्मीकडे जाणार आहे. आम्ही कुठेतरी चाललोय बाहेर. खुशी देख रहे हो? फिर मायके जाने की खुशी देख रहे हो? आम्ही मम्मीकडे जाणार आहे कारण आम्ही चाललोय बाहेर. आणि बाहेर गावी. माझे बाहेर गावी फिरायला काहीतरी काम आहे. फिरायला आणि काही काम आहे आणि काही कपडे माझ्या मम्मीकडेच आहे जे मला तिकडे घेऊन जायचे. तर ते कपडे घ्यायला मी जाणार आहे आज मम्मीकडे. आणि मला एक माझं ब्लाऊज पण शिवायचं. तिला शिवता पण येते. दाखवेल मी तुम्हाला माझा टॅलेंट. माझं प्रोफेशन नाही सांगितलं यांनी. मी तुम्हाला डायरेक्ट दाखवेल. देखते. किती लाल झालं बाई. मित्रांनो अंशूला काहीतरी ते सावलेलं आहे. हे बघ खूप सारं लाल झालं इथे. ओ शिट. विक्स लावू का? हरदत का सोल्यूशन क्या सिर्फ विक्स ही आहे क्या? हे बघा काही पण चावलं, काही पण लागलं, काही पण सुचलं तर एकच उपाय ते आहे विक्स. विक्स विक्स. बाम पेक्षा तर ही झोंबत आहे. बाम पेक्षा तर बेटर आहे ना. पण हर गोष्टीत विक्स का बरं? माहित नाही, माझी फेवरेट आहे विक्स. कॅमेरा पाहायला गेला असतेच. हे बघ कशी असते. नाही, मला खरंच आग होत आहे. म्हणजे असं वाटत नाही की मुंगी चावली. मुंगी चावला राग नाही होत. हे विक्स लावला राग होत आहे. लाल पडलं पण ते खूप जास्त. चला देखते क्या होता है. चांगलं झालं, जे होते चांगल्यासाठी होते. मेरा एक्सप्रेशन में दिखाना नहीं चाहता किसी को खुशी के कि जो मुझे दर्द होता है वो आज तुम रियल में सही कर. गाणं म्हणत होती. आता एक रील पाहिली, वहिनीचा स्टेटस पाहत होती. त्याच्यात त्यांनी गाणं टाकलं. काय होतं ते गाणं? सुखात रहा माझेही आयुष्य मिळो तुला, असं काहीतरी गाणं. लालची माणूस. वो तो मैं चाहता ही हूं कि तेरा आयुष्य मुझे मिल जाए. पहिले हिंदी सीख. आता आमची तयारी सुरू झालेली आहे. आम्ही जे चाललोय बाहेर. तर आता काढणार आहोत बॅग. आणि लोक बॅग किती छान पद्धतीत ठेवतात. लोक बॅग किती छान ठेवतात. पण हे बघा, आमच्या घरी बॅग अशा ठेवल्या जातात. अंशू धूळ लागली अरे लग्न. मी गाड्या करू शकत. म्हणजे लग्न होतं तर असं हे नाही आहे त्याचं की बॅग ठेवायला घरात जागा नाही आहे. हे बघ ना कशी धूळ वाढली. आमच्या घरच्यांना फिकरच नाही यार. तर आता आम्ही बॅग क्लीन करतो आणि यात सगळे आमचे कपडे भरतो. ठासून कपडे भरतो आणि दाखवतो तुम्हाला काय काय पॅकिंग करणार आहोत आम्ही. है मिस्टर मरकर, उसमें कुछ है. लग रहा है यार. उसमें कुछ तो है. क्या बता, पर कुछ तो है उसमें. उगड़ो इसको, इधर ही उगड़ो. उगड़ो क्या? इधर ही उगड़ो. क्या है इसमें चेक करते. काय हो. ओ शिट, मिंटी दीदी का ड्रेस.
तो चलो अभी ये बैग धोने वाले हैं ये मिस्टर वर्कर. मी काय म्हणतो, गादीवर नको ठेवा यार. अरे गादीवर ठेवायची का गरज आहे का? तेच म्हणते मी. असं वाईट सापच आहे, बॅग मधून काढलं काय थोडा वेळ. रिसेप्शन का ब्लेझर ते तसंच हँगर काढा आणि हँगरच अटकवून ठेवा. ऊन नाही लागली ना त्याला. घातलंय तुम्ही, चेंज केलाय आणि जशा तसं पाहुणे होते तसेच भरून ठेवून दिलं असेल. ड्रायक्लीनला टाकून द्या एकदा. आता ड्राय क्लिनिंग होते का बाई? चेन उघडून ठेवा ना, चेन उघडून ठेवा ना. तो हँगर पूर्ण काढा ना ते पीस बाहेर. हा असं उघड्यावर ठेवून द्या. असं टांगून ठेवलं की वारा लागलं की मग ते निघेल. हो सगळं काढा. हे बघा कितीतरी दिवसानंतर मला माझी जागा मिळालेली आहे कपडे ठेवायची. हे बघा कितीतरी दिवसानंतर नाही, हे पूर्ण सेट केलं. नाही तर इथे पुरा माझ्या जे आधीवाले कपडे होते हे पूर्ण छोटे मोठे हे पूर्ण इथे कचरा ठेवून दिला होता माझ्या बायकोनी आणि मला जागेच्या बाहेर काढून दिलं होतं. आणि इथे काढून दाखवतो जवळ, इथे जागा दाखवतो तुम्हाला. हे बघा प्रॉपर आहे. प्रॉपर नाहीये. आणि माझी जागा बघा कशी ठेवली होती. आणि आज तिला मी सगळे कपडे ठेवायला लावलेले. मी नाही करीन तर कोण करणार आहे. नशीब मी आली नाही तर पडला होता कचरा. कचरा तुझ्यामुळेच. मी तुला आधी म्हटलं होतं याच्या आधी पण हे मला क्लिअर पाहिजे म्हणून. तर मित्रांनो पॅकिंगसाठी आम्ही ना पूर्ण कपडे काढून ठेवलेले. हे बघा हे पुरे कपडे ठेवले. इथे माझे कपडे आहे आणि इथे अंशूचे कपडे आहे. तुम्ही एक गोष्ट बघा, माझे कपडे बघा. 1 2 3 4 बी नाही तर टी शर्ट 4 आहे. अंशूचे कपडे दाखवतो. अंशूचे कपडे बघा लाईन 1 2 3 4 5 6 7 8 खूप सारे कपडे अजून बाकी. हे बघा हे पूर्ण बॅग घेतली, अजून एक बॅग घेतली आणि एक बॅग अंदर आहे तिची. बघा किती सारे कपडे आहेत तिचे. म्हणजे माझे कपडे किती कमी आणि तिचे कपडे किती जास्त आहे. मुलींचे कपडे जास्त असतात. मुलींचे कपडे जास्त आहेत तरी शॉपिंग पण शॉपिंग. तुम्हाला सांगते आम्ही कुठे जातो. तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल की आम्ही कुठे जात आहोत तर स्टे ट्यून. थोडं मागे स्टे ट्यून. असेच आमच्या सोबत राहा, नक्की तुम्हाला माहित होणार. तुम्ही सांगा कमेंट मध्ये की आम्ही कुठे चाललो आहे. कारण लग्नाच्या दिवसापासून आतापर्यंत आम्ही कुठेच नाही गेलेलो आहे. कुठेच नाही नेलं मला यांनी. लग्नाच्या आधी खूप घुमवलं म्हणा. काही नको सांगा. कुठे घुमवलं? काही नाही घुमवलं बिमवलं काही फेकू आहे. तर आम्ही आता जातो लग्नानंतर पहिल्यांदा कुठेतरी बाहेर. ते कामानिमित्त फिरणं होणार नाही आमचं. तरी आम्ही कुठे जातोय काय जातो त्यासाठी तुम्ही असेच राहा. स्टे ट्यून. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की तुम्हाला माहित होणार आहे आम्ही कुठे जातो. आता चालले मी मम्मीकडे, कारण मम्मीकडनं कपडे घेऊन यायचे मला, म्हणजे राहिले थोडे अजून. तर मम्मीकडे जातोय. आता तिकडलं मी दाखवणार नाही, खूप झालाय ब्लॉग मोठा. पूर्ण पहा. बाय बाय. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये.